पुण्यामध्ये मध्यरात्री मुंबई बंगळुरू महामार्गावर खासगी बसला आग लागल्याची घटना घडली। नरे रस्त्यावर एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली। ही दृश्य बघतोय आपण। सगळे प्रवासी वेळीच बाहेर पडले, त्यामुळे मोठी दुर्घटना झाली नाही। पुणे आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सगळे प्रवासी या बसमधले सुखरूप आहेत, पण बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली। आपण दृश्य बघतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आग लागण्यामागे नेमकं काय कारण होतं, समजू शकलं का? आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र अत्यंत भीषण अशा पद्धतीची आग लागल्याचं दिसतंय। कारण ज्या पद्धतीने ही दृश्य समोर येतात त्यावरून आपण कल्पना करू शकतो की कशा पद्धतीने हा सगळा आगीचा प्रकार त्या ठिकाणी घडला। वेळीच सगळे प्रवासी बाहेर पडले होते आणि म्हणून जी मोठी दुर्घटना आहे ती टळल्याचं आपण बघतोय। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले, मात्र संपूर्ण बस जी आहे ती या आगीमध्ये जळून खाक झालेली आहे। प्रवाशांनी भरून चाललेली ही बस होती। कुठून तरी धूर येतोय असं जेव्हा प्रवाशांना लक्षात आलं बसमधून, तेव्हा हे सगळे प्रवासी बाहेर उतरले आणि त्यानंतर या बसनं पेट घेतलेला होता आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं आणि जी आग आहे ती विझवण्यात आली। मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान पुणे बंगळुरू महामार्गावरचा पुण्यातल्या नरे परिसरातला स्वामीनारायण मंदिराजवळचा हा सगळा प्रकार आहे। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर सगळ्या माहितीसाठी।